नमस्कार, संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहे अंडा करी किंवा एग करी. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण 5 अंडे उकडून घेतलेले आहेत आणि त्या अंड्याचे सालही काढून घेतलेले आहेत. त्यासाठी लागणारा मसाला आहे खोबरं, लसूण, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, धना पावडर. त्यानंतर चला तर आपण आता अंड्यांना होल करून घेऊया. अंड्यांना होल केल्यामुळे अंडे जेव्हा तेलात फ्राय करणार तेव्हा ते उडणार नाहीत. इथे मी सर्व अंडे होल करून घेतलेले आहेत. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घेऊया. कढईमध्ये घालून घेऊया 3 चमचे तेल आणि या तेलामध्ये अंडे आपण फ्राय करून घेणार आहे. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण अंडे व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. हे पहा, इथे मी अंडे तेलामध्ये सोडलेले आहेत आणि हे अंडे एकदम सोनेरी रंग येईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे. हे पहा, मी अंडे छान फ्राय केलेले आहेत. आता ते काढून घेऊया. इथे मी सर्व अंडे काढून घेतलेले आहे. नंतर त्याच कढईमध्ये आपण खोबरेही भाजून घेणार आहे. खोबऱ्याचाही लालसर रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे. हे पहा, इथे खोबरेही छान लालसर भाजलेले आहे. आता काढून घेऊया. त्यानंतर आपण वाटण करून घेऊया. वाटणमध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीचं सुकं वाटण केलेलं आहे आणि खोबरे आणि धना पावडरचं एकदम बारीक वाटण केलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण अजून 1 चमचा तेल टाकून घेऊया. त्यामध्ये टाकूया अर्धा चम्मच जिरे. जिरे छान फुलले पाहिजे. त्यानंतर टाकलेला आहे तेजपत्ता आणि कांदा हा व्यवस्थित लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. हे पहा, इथे कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे. त्यामध्ये टाकूया अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट. तेही तेलामध्ये छान परतून घेऊया. हे पहा, त्यानंतर टाकून घेऊया मसाले. मसाल्यामध्ये टाकला आहे अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच घरगुती लाल तिखट, 2 चम्मच कांदा लसूण मसाला, त्यानंतर घालूया 1 चम्मच गरम मसाला आणि 2 चम्मच एग करी मसाला. हे सर्व मसाले आपण व्यवस्थित परतून घेऊया. हे पहा, इथे मी छान मसाले परतलेले आहेत. त्यानंतर घालून घेऊया टोमॅटो ही व्यवस्थित मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. टोमॅटो ही छान मऊसूत झालेला आहे. त्यानंतर टाकूया खोबरे आणि धना पावडरची जी वाटण केलं होतं ते टाकून घेऊया. हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून गॅसच्या मंद आचेवरती 5 ते 7 मिनिट छान परतून घ्यायचे आहे. मसाल्याला एकदम तेल सुटलं पाहिजे. हे पहा, इथे साईडने तुम्ही पाहू शकता मसाल्याला तेल सुटलेलं आहे. जेवढं तुम्ही मसाला छान परतणार तेवढी एग करी छान होणार. हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता मसाला तयार झालेला आहे. त्यानंतर टाकूया गरम पाणी. तुम्हाला जसा रस्सा जास्त कमी हवा असेल तसं तुम्ही टाकू शकता. मी इथे टाकलेलं आहे 2 ग्लास पाणी. त्यानंतर स्वादानुसार मीठ टाकून घेऊया आणि करीला 1 उकळी काढून घेऊया. त्याच उकळीमध्ये आपण अंडे सोडून घेऊया. हे पहा, इथे मी सर्व अंडे सोडून घेतलेले आहे. असेच अजून गॅसच्या मंद आचेवरती कढी 5 ते 7 मिनिट
उकळी काढून घ्यायची आहे। इथे मी 7 मिनिट उकळी काढून घेतलेली आहे। त्यानंतर घालून घेऊया कोथिंबीर। तयार आहे आपली चमचमीत आणि झणझणीत अंडा करी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।